श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा करत राहा। तर उद्या आहे अष्टमी। अष्टमीच्या दिवशी आपल्याला कुठली सेवा करायची? खूप महत्त्वाची अशी सेवा आहे म्हणून मी सांगेल। आणि ज्यांचा राहू काळ जो असतो तो जर असेल कुंडलीमध्ये किंवा शनीची 7.5 असेल त्यांच्यासाठी सुंदर असा उपाय सांगत आहे। अगदी सोपा असा उपाय आहे, तो नक्कीच करा। आणि ज्यांचं लग्न जमण्यासाठी अडथळे येत असतात त्यांनी देखील दुसरा एक उपाय आहे तो सांगेल। दिवे प्रज्वलित करायचे आहेत आपल्याला, ते तुम्हाला सांगेल व्यवस्थित। पण अष्टमीच्या दिवशी तुम्हाला सांगेल ही सेवा फक्त अष्टमीलाच होत असते। म्हणजे दर महिन्याला जी अष्टमी येते त्याला देखील केलं आपण तरीही चालेल, पण ही चैत्र जो नवरात्र चालू आहे आपला त्याच्यातली अष्टमी आहे। खूप प्रभावशाली अशी सेवा पण आहे म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच करा। नाही अष्टमीला जमलं, बाय चान्स सुतक असेल, विटा असेल तर पुढच्या अष्टमीला तुम्ही केलं तरी चालेल, प्रत्येक अष्टमीला केलं तरीही चालेल। तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की सेवा सांगायच्या आधी माझी थोडी धावपळ चालू आहे। आमच्या घरात लग्न असल्या कारणामुळे 21 तारखेला लग्न आहे माझ्या बहिणीकडे, तर मी जाणार आहे। नवमीची अष्टमीची जी सेवा आहे ती नक्कीच तुम्हाला सांगते। नवमीला देखील आपल्याला श्रीरामांची सेवा करायची आहे, ती पण तुम्हाला व्हिडिओ सेंड करून देते मी। आणि नंतरचे व्हिडिओ बघू आपण, जसे मला वेळ काळ मिळत असेल तिकडे तशा त्या प्रकारे मी तुम्हाला नक्कीच सेंड करेल। तर चला मग आता मी तुम्हाला सेवा सांगत आहे। दुर्गा अष्टमी आपली जी अष्टमी आहे, आता चैत्र अष्टमी जी आहे त्या अष्टमीच्या दिवशी तुम्हाला सेवा आपल्याला कुंकुम अर्चनची सगळ्यांनी करायची आहे। सिद्धकुंजिका स्तोत्र घ्यायचंच आहे आपल्याला। सेवा कशा करायच्या आहेत? आता पंथी मिळते बघा, मातीची पंथी मिळते। इथे फोटो असेल तर मी नक्कीच तुम्हाला टाकते व्हिडिओमध्ये। अशी पंथी घ्यायची तुम्हाला मिळून जाईल, ती मातीचे जिथे वस्तू मिळत असतात, माठ असतो, दिवे असतात, तिथे मिळेल। 8 ज्या दिवे असतात, 8 दिवे प्रज्वलित करता येतील, या 8 वाती लावता येतील अशी पंथी आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे। ती पंथी घेतल्यानंतर आपल्याला त्या पंथीमध्ये धुवून घ्यायची व्यवस्थित स्वच्छ। आणि धुतल्यानंतर आपल्याला त्याच्यात ज्यांचा राहू काळ, राहू केतू जो बोलला जातो कुंडलीमध्ये, तो जर दोष असेल किंवा शनीचा 7.5 दोष असेल त्यांच्यासाठी आधी सेवा सांगत आहे। तर मातीची पंथी घ्या। 8 जे घरं बोलतात, तुम्ही काय बोलतात घरच बोलले जातात, 8 वाती लावता येतील। समयचे कसे असतात त्या प्रकारे असे ते असतात, म्हणजे 8च पाहिजे आपल्याला। तर ती तशी पंथी घ्या। ती घेतल्यानंतर आपल्याला राईचं तेल असतं बघा, मोहरीचं तेल असतं, आधी धुवून घ्या पंथी। आणि धुतल्यानंतर राईचं किंवा मोहरीचं जे तेल मिळतं ते तेल आपल्याला टाकायचं आहे। 8 वाती बनवायच्या आहेत। आणि ह्या 8 वातीचा जो दिवा असतो तो दिवा आपल्याला आपल्या घराजवळ, आपलं कुलदेवीचं मंदिर असेल किंवा कुठल्याही देवीचं मंदिर असू दे आपल्या घराजवळ, तर तिथे होम होत असतो बघा, नेहमी अष्टमीला वगैरे होम करत असतात। तर असं मंदिर बघा की जिथे होम होत असतो, तर होमाजवळ जाऊन तुम्हाला अष्टमीच्या दिवशी हा जो दिवा आहे हा तिथे जाऊन प्रज्वलित करायचा आहे। आणि देवी आईला प्रार्थना करायची आहे, तुमचे जे काही दोष असतात ते निवारण्यासाठी माझ्या मागे सक्षम उभ्या राहा, अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि होम जिथे प्रज्वलित करत असतो, होम जवळ हा दिवा, तिथे 8 वातींचा दिवा हा प्रज्वलित करून यायचा आहे। मात्र तेल जे असतं त्याच्यामध्ये ते राळीचंच तेल घ्यायचं आहे। तुम्ही बोलाल तर तिळाचं घेऊ का? नाही, दुसरं नाही चालणार, राळीचंच तेल तुम्हाला घ्यायचं आहे। कारण शनी जे असतात त्यांना राळीचा तेलाचाच दिवा अतिप्रिय असतो, म्हणून तुम्हाला सांगेल की राळीचंच तेल घ्या तुम्ही। कारण शमीचं झाडाला पण आपण लावतो बघा, राळीचं तेल घेतो। राहू केतू जे हे असतात यांना फक्त जे असतं आपलं मोहरीचं तेल असतं तेच चालत असतं, म्हणून तुम्हाला तेच तेल घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित करायला। ठीक आहे। आता दुसरी सेवा मी सांगेल, ज्यांचं लग्न जमत नाही, अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी खूप सुंदर सेवा आहे, सोपी सेवा आहे, तर तुम्ही म्हणजे करू शकतात। आपल्याला पीठ मळायचं आहे, पीठ सेम तसाच दिवा आपल्याला बनवायचा आहे। 8 ज्योती प्रज्वलित करता येतील या प्रकारे 8 मुखी आपल्याला दिवा बनवायचा आहे। तो बनवल्यानंतर आता पीठ कसं मळायचं आहे, पण तो बनवताना आपल्याला पीठ कोणतं घ्यायचं आहे? गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, बाजरीचं, ज्वारीचं आणि बेसनचं पीठ, असे 4ही पीठ मिक्स करायचे, थोडे घ्यायचे। आणि ते मिक्स करून त्याच्यामध्ये थोडीशी किंचित हळद टाका, कारण हळद ही देवीला अतिप्रिय असते। नाही टाकली तरी चालते, पण टाका असं सांगेल मी। आणि ते चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं। मळल्यानंतर आपल्याला 8 मुखी दिवा बनवायचा आहे, म्हणजे 8 मुख बनवायचे त्या दिव्याला घरातच। बनवल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला बदाम जो असतो, बदामाचं तेल मिळतं बघा,
बदामाचा तेलाचा दिवा बनवायचा आहे आणि हा जो दिवा आहे हा प्रज्वलित करून आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यायचं आहे। पिंपळाच्या झाडाखाली ठेवत असताना तुम्हाला 11 या प्रदक्षिणा घालायच्या आहेत आधी, ठीक आहे। 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत, लांबूनच प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि नंतर तो पूर्वेला ज्योत म्हणजे पूर्वेला आपण आपलं तोंड जे असतं ते पूर्वेला येईल असा तो दिवा ठेवायचा आणि नंतर आपण तिथे प्रार्थना करायची, आपली जी इच्छा असते ती तिथे बोलायची आहे। नंतर तो दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे। ही देखील सेवा तुम्हाला अष्टमीलाच करायची आहे, दुर्गा अष्टमीला। ज्यांचं काही म्हणजे लग्न वगैरे जमत नाही अशा मुला मुलींनी ही सेवा करायची आहे, पण त्या मुला मुलींनीच करायची आहे। जर नाही ऐकत आहे किंवा असे काही इश्यू असतील तर आई वडिलांनी केलं तरी चालेल, पण मी परत एकदा सांगेल की ज्यांना म्हणजे सेवा त्यांनीच करायची मुला मुलींनी, किंवा ज्यांना राहू केतू जे दोष आहेत किंवा शनीची 7.5 ज्यांना आहेत त्या लोकांनीच ही सेवा करायची। सगळ्यात आधी मी 99% त्यांनाच सांगेल, नंतर नाहीच ऐकत तर मग आई वडील करू शकतात, पण त्यांना सांगा। फक्त ही गोष्ट आपल्याला करायची, हे दिवे प्रज्वलित करू आपण दोघी ठिकाणी, जे करणार दोघी दोष असतील त्यांनी मागे पलटून बघायचं नाही, आपल्या घरी यायचं आणि महाराजांना आपण मुजरा करायचं आहे। ह्या प्रकारे आपल्याला सेवा करायची। सेवा अगदी खूप प्रभावी अशी सेवा आहे आणि खूप छोटीशी सेवा आहे, तुम्ही आरामात करू शकतात। म्हणून तुम्हाला सांगेल अष्टमीच्या दिवशी नक्कीच करा। या अष्टमीला काही प्रॉब्लेम असेल तर पुढच्या अष्टमीला नक्कीच करा असं सांगेल। चला मग इथेच थांबते। श्री स्वामी समर्थ।